चला, मागच्या लेक्चरमध्ये आपण लिंग विचार जे आहे त्या लिंग विचाराबद्दल माहिती बघितलेली होती. आता आपल्याला वचनामुळं नामाच्या रूपामध्ये कसा बदल होतो तो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे. वचन बदललं तर नामाचं रूप कसं बदलतं त्याच्याबद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, मग वचन म्हणजे काय किंवा वचन विचार म्हणजे काय हा घटक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम जे आहे आपल्याला माहिती पाहिजे की आपण वचन म्हणायचं कशाला. तर हे वचन नाही, मी तुला वचन देतो, तुला कधीच मी धोका देणार नाही, ते वचन वेगळं आहे. हे लक्षामध्ये व्याकरणामध्ये वचन या शब्दाचा अर्थ वेगळा घेतला जातो. मग व्याकरणामध्ये वचन या शब्दाचा अर्थ काय घेतला जातो तर तुम्हाला त्याच्यावरही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग वचन म्हणजे काय तर ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. नाम किंवा कोणताही शब्द असेल, ठीक आहे, समजा एखादं नाम आहे किंवा सर्वनाम आहे किंवा दुसरा कोणताही शब्द आहे, मग नाम किंवा कोणत्याही विकारी शब्दाच्या, नाम किंवा कोणताही विकारी शब्द असेल, ठीक आहे, त्याच्या अंगी संख्या दाखविण्याचा जो गुणधर्म असतो, काय दाखविण्याचा गुणधर्म, संख्या दाखविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला आपण वचन असे म्हणतो. आलं लक्षामध्ये. नाम किंवा कोणत्याही विकारी शब्दाच्या अंगी संख्या दाखविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. ठीक आहे, येते लक्षामध्ये. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी लिहिला आंबा. आता आंबा म्हटल्याच्या नंतर हे एक प्रकारचं नाम आहे. लक्षामध्ये आंबा एक काय आहे, नाम आहे. आणि आंबा म्हटल्याच्या नंतर ती संख्या दर्शवायला किती, एक. ठीक आहे, मग एक म्हटले किती, एक वचन. आणि आंबाचं मी या ठिकाणी केलं पहा आंबे. ठीक आहे, आंबाचं काय केलं रे पोरं, हो आंबे केलं. तर आंबे म्हटल्यावर संख्या झाली अनेक. ठीक आहे, मग नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा किंवा संख्या दाखविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. आंबा झालं एक वचन, आंबे झालं अनेक वचन. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हे आहे पहा, आपला परीक्षेमध्ये अशाला असं विधान विचारलं जाऊ शकतं, नाम किंवा कोणत्याही विकारी शब्दाच्या अंगी संख्या दाखविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला डॅश असे म्हणतात, तर त्याला वचन असं म्हणतात. ठीक आहे, आता मराठीत डॅश वचने मानली जातात. तर मराठीमध्ये जे आहे ही मराठीमध्ये दोन वचने मानली जातात. मराठीमध्ये किती वचने मानली जातात तर मराठीमध्ये फक्त दोन वचने मानली जातात. ठीक आहे, मग मराठीमध्ये दोन वचन कोणकोणते मानले जातात तर एक जे आहे हे का, हे एक वचन. ठीक आहे, आणि दुसरं जे आहे हे अनेक वचन. मराठीमध्ये हे दोनच वचने मानली जातात. मग या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्या मराठीमध्ये द्विवचन जे आहे हे द्विवचन मानलं जात नाही. मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन हे दोनच वचन मानली जातात. ठीक आहे, संस्कृतमध्ये मात्र द्विवचन मानलं जातं. संस्कृतमध्ये तीन वचन मानली जातात, एक वचन, दुसरं द्विवचन आणि तिसरं अनेक वचन. संस्कृतमध्ये म्हणतोय, संस्कृतमध्ये हे त्या लक्षामध्ये, संस्कृतमध्ये तीन वचन मानली जातात, एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन. आलं लक्षामध्ये. आणि मराठीमध्ये जे आहे ना हे द्विवचन जे आहे या द्विवचनाला मराठीमध्ये आपण अनेक वचनच मानतो. मराठीमध्ये या द्विवचनाला आपण काय मानतो रे, अनेक वचनच मानतो. ठीक आहे, हे ते लक्षामध्ये. बघा आता संस्कृतमध्ये तीन वचने मानली जातात, एक वचन, दुसरं द्विवचन आणि तिसरं बहुवचन. या बहुवचनालाच आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे अनेक वचन. ठीक आहे, बहुवचनाला दुसरा पर्यायी शब्द कोणता आहे पोरो, हो अनेक वचन. ठीक आहे, एकदम बेसिक पासून समजून घ्या. संस्कृतमध्ये तीन वचनं मानली जातात. ठीक आहे, त्याच्यापैकी आहे एक वचन, द्विवचन आणि बहुवचन आणि अनेक वचन. द्विवचन म्हणजे फक्त त्या ठिकाणी दोन गोष्टी. ठीक आहे, अलग लक्षामध्ये. ठीक आहे, असं या ठिकाणी लक्षात ठेवा. मराठीत डॅश वचने मराठीत डॅश वचन मानले जात नाही. तर मराठीत जे आहे हे द्विवचन मानले जात नाही. मराठीत कोणतं वचन मानलं जात नाही रे तर मराठीमध्ये द्विवचन मानलं जात नाही. हा देखील मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता वचनभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल, हा वचनभेदामुळे नामाच्या रूपात कसा बदल होतो तो आपल्याला एक एक मुद्दा या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा म्हणले पहा, शब्दाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते. याचा अर्थ काय माहिती आहे का, हे काय, हे आंबा हे शब्दाचं मूळ रूप आहे. मग हे मूळ रूप जे असतं का
तेच काय असतं एक वचन, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मी या ठिकाणी लिहिलं पहा मुलगा हे शब्दाचं मूळ रूप आहे. आलं का लक्षामध्ये? शब्दाचं जे मूळ रूप असतं, ठीक आहे, ते एक वचन असतं. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे डायडास वचन असते तर ते त्याचे एक वचन असते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी मी कोणताही शब्द लिहा तुम्ही तो त्या शब्दाचा जर मूळ शब्द जर लिहिला आपण, ठीक आहे, तर ते एकवचनी शब्दच असतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ मी या ठिकाणी असलेलं पहा फळा हा शब्द लिहिला तर फळा ही मूळ शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मी या ठिकाणी आंबा लिहिला, मुलगा, फळा. त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी रस्ता लिहिला, रस्ता ही हा मूळ शब्द आहे. आणि याचे जर आपण रूप बदललं आंबाचं काय होईल? हे आंबा, आंबाचं आंबे होईल, बरोबर आहे. मुलगाचं काय होईल? मुलगे. ठीक आहे. फळाचं होईल फळे. ठीक आहे. रस्ताचं होईल रस्ते. आता ही जी आहेत त्यांची इकडची जी आहेत ही मूळ रूपं नाहीत. ठीक आहे. मूळ रूपं नाहीत तर मग ही काय आहेत रे पोरं? हो, ही बदललेली रूपे आहेत. ठीक आहे. बदललेली रूपे आहेत. म्हणजेच या ठिकाणी ही शब्द जे आहेत ते विकारी आहेत आणि यांना विकार कशाचा व्हायला आहे? तर या ठिकाणी विकार यांना वचनाचा व्हायला आहे. कशाचा व्हायला आहे? वचनाचा विकार होत आहे. कारण हे काय, हे एक वचन, इकडचं अनेक वचन, हे एक वचन अनेक वचन. म्हणजे या ठिकाणी मूळ नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो, ठीक आहे. आता मूळ शब्दाचं जे मूळ रूप जे असते ते त्याचे काय असते रे पोरं? हो, एक वचन असते. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर नामाची अनेक वचनी रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात. बरोबर आहे. आता काही नामांना प्रत्यय लागतात ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? समजा मी या ठिकाणी शब्द लिहिला पोरं हो बहीण. ठीक आहे. आणि आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे? वचन बदलायचं आहे. तर बहिणी असं आपण करतो. म्हणजे बहीण या शब्दाला या ठिकाणी ई नावाचा जो प्रत्यय आहे हा ई नावाचा प्रत्यय या ठिकाणी लागाला आहे. म्हणजे शब्दाचं अनेक वचन करत असताना काही नामांना प्रत्यय लागतात. हे पण या ठिकाणी विधान लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला MPSCला किंवा कुठेही अशा प्रकारचं विधानात्मक प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं अगोदर तुम्हाला ही 2-3 मुद्दे या ठिकाणी सांगालो. काही नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. आता पहा मराठीतील लिंग व्यवस्थेबद्दल विचार करा असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि विधान असं दिलं जाऊ शकतं. नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते. ब नामाची अनेक वचने रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात. आणि तिसरं दिलं जाऊ शकतं काही नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. वरीलपैकी सत्यविधान ओळखा. सत्यविधान विधाने ओळखा. तर मग आपलं उत्तर काय आलं पाहिजे या ठिकाणी? वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तिन्ही विधानं कसे झाले? तर तिन्ही विधानं जे आहेत हे सत्य झाले. आता वचनभेदामुळे डायरेक्ट नामाच्या रूपामध्ये जो आहे तो बदल कसा होतो ते पाहू. बरं, हे पहा काही नामाची रूपे दोन्ही वचनात कशी म्हणाले रे? सारखीच. ठीक आहे. उदाहरणार्थ अशी कोणती नामं आहेत की ती दोन्हीही वचनात सारखीच वापरली जातात? तर उदाहरणार्थ आता हे काही इकडे बघा मी म्हणलं शाळा. शाळा, शाळाचं एक वचनही ही शाळाचं आहे, अनेक वचनही ही शाळाचं आहे. देव. ठीक आहे. देव त्याचं अनेक वचन सारखंच आहे. उंदीर, उंदराचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. म्हणजे ही शब्द जे आहेत अशा प्रकारची ही दोन्हीही वचनामध्ये सारखीच राहतात. तोही मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहा पोरं हो की वचन कसं कसं बदललं जातं. ठीक आहे. येते लक्षामध्ये? आता आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का? हे एवढंच लक्षात ठेवायचं. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. आता सध्या जे आहे आपण कशाचं वचन बघायलो या ठिकाणी? पुल्लिंगी नामाचे वचन. कशाचे रे पोरं? हो का ह्या पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. ठीक आहे. अनेक वचन कसे होते ते पाहायचे. जर आकारांत पुल्लिंगी नाम जर असेल तर त्याचं अनेक वचन हे एकारांत होतं. आकारांताचं काय होतं पोरं? हो, एकारांत होतं. बस हो का, हे एवढं लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ पहा काटा. टा म्हणजे आ. ठीक आहे. आणि काटे टे म्हणजे या ठिकाणी हो काय हे ए. ठीक आहे. काटा, काटे. काटा हा एक वचन, काटे हे अनेक वचन. हा आहे आकारांत. आकारांत आहे, पुल्लिंगी आहे आणि त्याचं अनेक वचन जे आहे ते काय व्हायले रे? एकारांत व्हायले. काटा, काटे. राजा, राजे. घोडा, घोडे. घोडा,
घोडाचा अनेक वचन काय होईल? घोडे. ठीक आहे. दिवा दिवे, दिवा दिवे. आंबा आंबे. ठीक आहे. आंबा आंबे. फळा फळे. ठीक आहे. कुत्रा कुत्रे, कुत्रा कुत्रे. मुलगा मुलगे. ठीक आहे. मुलगा मुलगे. आता मुलगा मुलगे आणि मुले असं पण त्याचं अनेक वचन होतं, परंतु दोन्ही आले तर तुम्ही या ठिकाणी मुलगे जो आहे मुलगे हे त्याचं अनेक वचन लिहायचं. आणि जर तुम्हाला या ठिकाणी मूल या शब्दाचं अनेक वचन जर विचारलं, ठीक आहे, मूल या शब्दाचं अनेक वचन जर विचारलं तर त्याचं मुले सांगायचं आलं लक्षामध्ये. आणि मुलगाचं मात्र हे अशा दोन्हीही पद्धतीनं होतं. तर आपण प्रिफरन्स जो आहे तो मुलगे याला त्या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते करायचं आहे. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता पुढं पहा. रेडा रेडे. लांडगा लांडगे, लांडगा लांडगे. मळा मळे. ठीक आहे. कोल्हा कोल्हे, कोल्हाचं अनेक वचन कोल्हे. रस्ता रस्ते. ठीक आहे. कावळा कावळे, कावळा कावळे. ससा ससे. ठीक आहे. पेढा पेढे. ठीक आहे. म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन हे एकारांत होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. पहा आता ह्याला अपवाद कोणकोणते आहेत ते पहा रे बाबा. हे काही सामान्यतः नाते असतात का? हे नाते जे आहेत जे आकारांत असतील त्यांचं एक वचन आणि अनेक वचन बदलत नसतं. ठीक आहे. उदाहरणार्थ मामा आहे. ठीक आहे. आता तुला जर 3 मामे असतील तर तू असं म्हणतो का मला 3 मामे आहेत? नाही. तर आपण म्हणावं मला 3 मामा आहेत. लक्षामध्ये. ठीक आहे. म्हणून मामा हा शब्दाचं या ठिकाणी मामे असं होत नाही, दादाचं दादे होत नाही, मामाचं मामाच राहतं, दादाचं दादाच राहतं, काकाचं काकाच राहतं, आजोबाचं आजोबाच राहतं, पिताचं पिताच राहतं, चहाचं चहाच राहतं. चहाचं अनेक वचन होत नाही. पहा हे पदार्थवाचक नाम आहे. ठीक आहे. आणि पदार्थवाचक नामाचं अनेक वचन कधीच होत नसतं. अण्णा आहे. ठीक आहे. अण्णा आहे, आबा आहे, तात्या आहे. सामान्यतः जी काही नाते आहेत त्या नात्यांचं आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन जे आहे हे अनेक वचन बनत नाही. एक वचन आणि अनेक वचन हे दोन्हीही त्यांचं सारखंच राहतं. म्हणून या ठिकाणी त्याला आपण अपवादामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कोणता मुद्दा पाहिला परो हो? आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं. आकारांताचं काय होतं? एकारांत होतं. आणि त्याला अपवाद कोणते आहेत? तर त्याला अपवाद आहेत मामा दादा. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा विचारला जातो पहा. तर या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं जाईल आंबा आंबे. आंबा आंबे म्हणजेच आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं. तर या नियमा किंवा या नियमात न बसणारा पुढीलपैकी पर्याय ओळखा. मग त्या ठिकाणी तुम्हाला ते देईल पहा. हो का काय देईल माहिती आहे का? एक देईल काटा. ठीक आहे. दुसरा देईल पर्याय या ठिकाणी तुम्हाला आंबा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा देईल तुम्हाला पेढा आणि चौथा पर्याय देईल तुम्हाला या ठिकाणी ते आजोबा. आता मला सांगा की ह्या आजोबाचं अनेक वचन होते का? मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल बरं हो? 4 नंबर. जे बसत नाही ते म्हटले. ठीक आहे. त्या नियमात बसत नाही ते जे आहे ते कोणतं आहे? तर हे काय हे आजोबा आहे. आजोबाचं आजोबे होत नाही. काटाचं काटे होतं, आंबाचं आंबे होतं, पेडाचं पेढे होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे म्हणजे गटात न बसणारा पर्याय ओळखा असा देखील प्रश्न जरी विचारला तर हे काही आजोबा जे आहे हा आजोबा त्या ठिकाणी गटामध्ये बसत नाही. आलं लक्षामध्ये. आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूयात. पहा आकारांताशिवाय काय म्हणालो पहा. आता या ठिकाणी आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. ठीक आहे. दोन्ही वचनामध्ये सारखीच असतात. काय म्हणालो पहा. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. समजा आकारांत शब्द जर नसेल, आकारांत शब्द जर नसेल ठीक आहे, मग इतर कोणताही कारांत असू द्या, ई कारांत असू द्या, आ कारांत असू द्या, उ कारांत असू आ कारांत सोडून इतर कुठल्याही कारांतातला जर शब्द जर असेल तर ते दोन्हीही वचनामध्ये रूपे कशी असतात रे? सारखीच असतात. उदाहरणार्थ पाहता देव हे आकारांत आहे की अकारांत आहे? अकारांत आहे. लाडू कसा आहे?
उकारांत आहे, लक्षामध्ये, ठीक आहे. हे का हे अकारांत आहे. मग या आकारांताशिवाय म्हटले, आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात कशी असतात, सारखीच असतात. म्हणजे या ठिकाणी पहा, देव देव एक वचन आणि हे अनेक वचन, देवचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. तसं लाडूचं लाडूच आहे. आणि हे जे आहे ना बा, हे असले प्रश्न या ठिकाणी मेरिट ठरवण्याचं काम करतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे की एक वचनात आणि अनेक वचनात काय फरक होतो आणि कुठं कुठं फरक होत नाही, कोणती नामं त्या ठिकाणी बदलत नाहीत, दोन्ही वचनात कोणती सारखी राहतात, या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर देव हा जो आहे, देव या शब्द एक वचनातही आणि अनेक वचनातही दोन्ही वचनात तो सारखाच राहतो. लाडू एक वचनातही सारखा अनेक वचनातही सारखा, लाडू लाडू, रुमाल रुमाल, ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आकारांताशिवाय शब्द आला आणि तो पुल्लिंगी असला की तो दोन्ही वचनामध्ये सारखाच राहणार. पहा, साधू साधू, मध मध, तेली तेली, कागद कागद, शत्रू शत्रू, हत्ती हत्ती, ऋषी ऋषी, रेडिओ रेडिओ, तरुण तरुण, रोगी रोगी, पर्वत पर्वत, भाऊ भाऊ, शिपाई शिपाई, मणी मणी, खांब खांब, कोळी कोळी. आता हे एक वचनातले जे आहेत, ठीक आहे, एक वचनातले आणि अनेक वचनात दोन्हीही वचनात त्यांची रूपं कशी राहतात रे, सारखीच राहतात. एवढा ह्या पर्वत या शब्दावरती आताच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे, ठीक आहे. दोन्ही वचनात सारखा असणारा शब्द ओळखा. पर्वत, पर्वतचं पर्वते होत नाही, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. शिपाई शिपाई, ठीक आहे, पर्वत पर्वत, रोगी रोगे होत नाही, ठीक आहे. हत्तीचं हत्ते होत नाही. शत्रू कागद, हे काही शत्रू देखील अनेकदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर आता हे काही इकडचे बघा, कवी, कवी हा पुल्लिंगीचा आहे परंतु तो इकारांत आहे. कवीचं कवीच राहणार, चिकूचं चिकूच राहणार, बैलचं बैलच राहणार. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. बैल बैल, दगड दगड, दगडाचं देखील वचन बदलत नाही, आलं लक्षामध्ये. दगड दगडे असं नाही म्हणायचं, येते लक्षामध्ये, ठीक आहे. गहू गहू, पक्षी पक्षी, लाडू लाडू, उंदीर उंदीर. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. साधूचं साधूच, गरुडचं गरुड, ठीक आहे. गरुड ह्याच्या अगोदर आपण शब्द पाहिला होता पोरो, हो, ठीक आहे. गरुड हा फक्त पुल्लिंगात वापरला जाणारा शब्द आहे आणि दोन्हीही वचनामध्ये सारखा राहणारा शब्द आहे, हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा, दोन्हीही वचनामध्ये सारखाच राहणारा शब्द आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी फक्त पुल्लिंगी वापरला जाणारा तो शब्द आहे. याचं स्त्रीलिंगी रूप जे आहे, हे स्त्रीलिंगी रूप याचं या ठिकाणी अस्तित्वामध्ये नसतं, ठीक आहे. चोर चोर, पोलीस पोलीस, सोनार सोनार, ठीक आहे. दिवस दिवस, कोळी कोळी, पेरू पेरू, सिंह सिंह. फोनो हे एक साधन आहे, पण इन्स्ट्रुमेंट आहे फोनो, ठीक आहे. भानू भानू, भानू म्हणजे कोण असतो, सूर्य. भानू म्हणजे कोण असतो, सूर्य, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं, आकारांताशिवाय इतर कोणत्याही कारांतातील जर त्या ठिकाणी शब्द जर आपण घेतला तर तो एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये कसा असतो, सारखाच असतो. म्हणजे आकारांताशिवाय इतर कारांतातील पुल्लिंगी नामे हे दोन्हीही वचनात कशी असतात परो, हो, सारखीच असतात. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मेरिट ठरवण्यासाठी हा मुद्दा लई महत्त्वाचा आहे. पहा, येते लक्षामध्ये. आता याच्यानंतर पुढचं महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया. हो का, हे एक या ठिकाणी लक्षात ठेवा, पुल्लिंगी नामामध्ये आकारांत नामाचे अनेक वचन वेगळे असते, ठीक आहे. पुल्लिंगी नामामध्ये आकारांत नामाचे अनेक वचन वेगळे असते, बरोबर आहे ना, ठीक आहे. म्हणजे आकारांताचं काय बनतंय, एकारांत बनतंय, ते मग वेगळेच असतं ना अनेक वचन. हो का, काटाचं काय बनतं, काटे. आंबाचं काय बनतं, आंबे, ठीक आहे. आंबाचं काय बनतं, आंबे. पेडाचं काय बनतं, पेडे, ठीक आहे. आता हे एक वचन आणि अनेक वचन हे कसे आहेत रे बाबा, वेगवेगळे आहेत, आलं लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, पुल्लिंगी नामामध्ये आकारांत नामाचे अनेक वचन वेगळे असते. तर आकारांत नामाचे अनेक वचन जे आहे ते वेगळेच आहे, ठीक आहे. कसं, तर हे काय पहा, काटाचं काटे, आंबाचं आंबे, पेडाचं पेढे. पुढे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा.
मराठीमध्ये ए ऐ ओ, मराठीमध्ये ए ऐ आणि औ इत्यादी अंताची पुल्लिंगी नामे नाहीत. म्हणजे मराठीमध्ये ए कारांत पुल्लिंगी नाम नाही, ऐ कारांत पुल्लिंगी नाम नाही आणि औ कारांत पुल्लिंगी नामही नाही. हे लक्षात ठेवा. जिथं जिथं स्त्रीलिंगी शब्द असा आलाय तिथं तिथं तुम्ही हो काय हे असा लिहायचा. येते लक्षामध्ये, कारण खाली प्रिंट मिस्टेक झालेली आहे. स्त्रीलिंगी शब्द हा असा असतो. ठीक आहे. आता स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन जे आहे हे स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहा. ठीक आहे. स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने. ठीक आहे. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन आकारांत होते. आता पहा अकारांताचं काय होते म्हणाले या ठिकाणी आकारांत होतं. पहा अकारांताचं काय होतं आकारांत होतं. ठीक आहे. मग आता हे कसं होतं ते आपण आता खाली या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा इथं वेळ अकारांत आहे, वेळा आकारांत आहे. मग वेळचं अनेक वचन काय झालं वेळा. आता मूळ इकडे या शब्दाकडे वेळ हा कोणत्या लिंगामध्ये येणारा शब्द आहे तर वेळ हा स्त्रीलिंगामध्ये येणारा शब्द आहे. सॉरी आपण ह्याच्या अगोदर हे देखील पाहिलं होतं. पहा वेळ जो आहे हा दोन लिंगामध्ये येतो. ठीक आहे. हा उभयलिंगी शब्द आहे. हा पुल्लिंगी पण आहे आणि हा स्त्रीलिंगी पण आहे. पण स्त्रीलिंगी जे आहे स्त्रीलिंगी शब्द जर असेल तो येळ मानला असेल तर त्याचं अनेक वचन काय होतं आहे वेळा. चूकचं चुका. फक्त या ठिकाणी काय होतं आहे उकार बदलतं आहे. पहा हो का इकडं पहिला उकार आहे आणि इथं दुसरा उकार आहे. चूक चुका, वाट वाटा, गार गारा. ठीक आहे. गार गारा नीट लक्षात ठेवा. पहा. ठीक आहे. चिंच चिंचा, जटचं अनेक वचन जटा. ठीक आहे. आता आपण स्त्रीलिंगी नामाचं या ठिकाणी अनेक वचन पाहत आहोत. ठीक आहे. शपथ शपथा, जीभ जिभा. आता हे शब्द बघा नीट. जीभ लिहिताना असा लिहिला आहे, जिभा लिहिताना हा पहिली वेलांटी आलेली आहे. हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. रक्कम रकमा, नाव नावा. नाव म्हणजे काय इथं जहाज. आलं लक्षामध्ये. हे पण त्या ठिकाणी लक्षात असू द्या. नाव म्हणजे काय रे जहाज. येते लक्षामध्ये. आता आपण स्त्रीलिंगी नामाचं या ठिकाणी अनेक वचन पाहतो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इकडे पहा सुनचं काय होतं आहे सुना, वीटचं विटा, काचचं काचा, शिर शिरा. ठीक आहे. शिर म्हणजे काय रक्तवाहिनी. हाक हका. बागचं अनेक वचन काय होतं बागा. ठीक आहे. तारचं काय होतं तारा. आणि हो का हे शब्द खालचा विचारला परीक्षेमध्ये तारीख, तर तारीखचं काय होतं आहे तारखा. ठीक आहे. तारीख या शब्दाचं अनेक वचन तारखा असं होतं. धार धारा. ठीक आहे. धार धारा. ठीक आहे. आता इकडं पहा मी या ठिकाणी असं म्हटलं गार काय होते बरोबर हो गारा. तारचं तारा. तार म्हणजे काय जी लाईटचे वगैरे जे तार असतात. ठीक आहे. त्याला आपण तार नसतो आणि एकापेक्षा असेल तर काय म्हणायचं त्याला तारा असं म्हणायचं. ठीक आहे. धारचं धारा. आता या ठिकाणी हो का हे इकडचे जे सगळे जे आहेत हे आहेत अनेक वचनी आणि हो का हे जे आहेत हे कसले आहेत पुरं हो एक वचनी. आता आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारतात ते प्रश्न आहे का एक वचनी शब्द ओळखा. गारा वारा तारा धारा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी गारा अनेक वचनी आहे, तारा अनेक वचनी आहे. ठीक आहे. आणि धारा पण अनेक वचनी आहे. वारा मात्र जो आहे तो कसा आहे एक वचनी आहे. ठीक आहे. वारा हा शब्द कसा आहे एक वचनी आहे. तुझ्या त्या ह्याचा वाचायला रे जा तू बाहेर डोकं उठाले. बघा या ठिकाणी काय सांगते हे प्रश्न असा विचारल्याच्या नंतर चारीला चारी पर्याय जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सारखीच दिसतात. ठीक आहे. त्या बाबतीमध्ये जे आहे आपली नीट गरजेचं आहे. ठीक आहे. येते लक्षामध्ये. बघा गारचं म्हणजे गारा वारा तारा धारा. ठीक आहे. तर वारा जो आहे तो एक वचनी आहे. बाकी तिन्ही जे आहेत ते अनेकवचनी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा काही स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनी हे स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. आता बहीण जे आहे हे अकारांत आहे पहा आणि त्याचं अनेक वचन काय होतं रे पोरं हो
हो का हे इकारांत होते. बहीण बहिणी, म्हैस म्हशी. ठीक आहे, शेवटी काय आला इथं ई, आणि कोणता ई आला आहे दीर्घ ई. भिंत भिंती, पाल आली. ठीक आहे, घोरपड घोरपडी, रीत रीती. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं पहा, विहीरचं काय होतंय विहिरी, वात वाती, मगर मगरी, वाघीण वाघिणी. ठीक आहे, त्यानंतर चूल चुली. ठीक आहे, सहल सहली. जे अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे ई कारांत होतं. आपण या ठिकाणी पाहिलं पहा, अकारांत जर असेल तर त्याचं काय होते पूर्व हो, एवढा हे ई कारांत होतं, हे लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढचा शब्द पाहूयात. पहा, ए नंतर ई आल्यास, आता हे काय इथे शब्द कोणता आहे पूर्व हो, समजा गाय आहे. ठीक आहे, आता गाय ये नंतर ई उच्चारात येचा लोप होऊन पुढील नामाचे अनेक वचन दोन प्रकारे होते. उच्चारात लोप कुणाचा? आता गाय, आता ये नंतर ई आल्याच्या नंतर पहा गाय, तर या ठिकाणी मी गाई असं त्याचा येचा लोप होतो आणि ईचा उच्चार होतो. आणि गाई हा शब्द मी असाही लिहू शकतो, गाई गाई. ठीक आहे, तर गाय या शब्दाचं अनेक वचन अशा दोन प्रकारे होऊ शकतं. हे काय इथं जे शब्द दिलेले आहेत या सगळ्या शब्दाचं अनेक वचन हे दोन प्रकारे होतं. आणि हे दोन्ही प्रकार जर मला अनेक वचनामध्ये जर विचारले तर ते दोन्हीही बरोबर आहेत. म्हणजे गाय या शब्दाचं, गाय हा मूळ शब्द आहे तर त्याचं अनेक वचन जे आहे हे का गाई असंही होतं आणि गाई हे असंही होतं. पहा, गाय या शब्दाचं अनेक वचन हे का गाई आणि उच्चारात याचा लोप म्हणून गाई हे का असंही होतं. येते लक्षामध्ये. कोय, कोयचं कोई आणि कोई अशा दोन्हीही प्रकारे होतं. सवय सवयी आणि सवयी, सवयी आणि सवयी अशा दोन्हीही प्रकारे जे आहे याचंही या ठिकाणी जे आहे आपला अनेक वचन करता येतं. सोयचं सोयी आणि सोयी, साय साई साई, माय माई माई. तर अशा दोन प्रकारे जे आहे ज्या नामाच्या शेवटी येत असतो त्याचा असं दोन प्रकारे आपण काय करू शकतो करू शकतो. हा पण मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, पुढील अकारांत स्त्रीलिंगी नामाचे, हेला दुरुस्त करायचं बरं का. पुढील अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत इकारांत अशा दोन्ही पद्धतीने होते. आता यांचं जे अनेक वचन आहे अशा दोन्ही पद्धतीनं होतं. ठीक आहे, हे एका पद्धतीने ते दोन्ही पद्धतीनं होतं. कसं कसं, आकारांतही होतं आणि इकारांतही होतं. उदाहरणार्थ कसं ते पहा, या ठिकाणी समजा पूर्व हो शब्द लिहिला, काय पाहिजे निवडणूक, आला रे निवडणूक. ठीक आहे, निवडणूक शब्द लिहिला. आता निवडणुकीचं मला अनेक वचन करायचं तर निवडणुका असू शकत आणि निवडणुकी असंही होऊ शकतं. अशा दोन पद्धतीनं जे आहे हे दोन पद्धतीनं निवडणूक या शब्दाचं अनेक वचन होतं. हे अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन, काही अकारांत सगळंच नाही तर काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचन जे आहे ते या ठिकाणी आकारांतही होतं आणि इकारांतही होतं. अशा दोन्ही पद्धतीनं होतं. जसे की निवडणूक, निवडणूक लिहिताना त्याचा उकार जो आहे तो दुसरा घ्यायचा, निवडणुका आणि करताना मात्र त्याला काय करायचं पूर्व हो का हे पहिला उकार द्यायचा. निवडणुका आणि निवडणुकी अशा दोन्हीही पद्धतीनं जे आहे दोन्हीही पद्धतीनं या ठिकाणी या निवडणूक या शब्दाचं अनेक वचन होतं. तसंच पहा, निवडणूक आली की तुमची करमणूक होते. पहा बरोबर आहे, निवडणूक आली की काय होते आपली करमणूक. मग आपलं निवडणूक आली की काय सुरू होते करमणूक. करमणुकीचं अनेक वचन करमणुका आणि करमणुकी अशा पद्धतीनं होतं. करमणूक आणि करमणुका. ठीक आहे, मिरवणूक, मिरवणुका आणि मिरवणुकी. ठीक आहे, मिरवणूक मिरवणुका मिरवणुकी. फसवणूकचं अनेक वचन फसवणुका आणि फसवणुकी अशा पद्धतीनं होतं. जाचणूक, जाचणुका जाचणूक जाचणुका जाचणुकी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे आहे ह्या सगळ्या शब्दाचं अनेक वचन अशा दोन प्रकारे होतं. या आकारांतही होतं आणि इकारांतही होतं. आलं लक्षामध्ये. आता याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हो का हा आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाची एकवचन व अनेक वचन सारखेच असते. काय म्हणाले रे इथं बघा, हे दोन मुद्दे लक्षात आले का तर वचनाच्या बाबतीमधलं जे कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये परीक्षा नाही तर माहिती आहे का कन्फ्युजन. आता मी इथं काय म्हणालो सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊ नये का. ठीक आहे, बघा याच्या अगोदर आपण पहिला होता रे आकारांत
हे का पुल्लिंगी नामाचं, ठीक आहे, जे पुल्लिंगी नाम आहेत ना पुल्लिंगी, ठीक आहे, या पुल्लिंगी नामाचं आकारांत जर पुल्लिंगी नाम असेल तर त्याचं अनेक वचन काय होत होतं हो, एकारांत होत होतं, बरोबर आहे. आणि दुसरा विशेष महत्त्वाचा मुद्दा आपण काय पाहिला होता की पुल्लिंगी नाम जर आकारांताशिवाय असेल, आकारांताशिवाय असेल, आकारांताशिवाय असेल तर हे दोन्हीही वचनात कसं राहत होतं रे, दोन्हीही वचनात सारखंच, दोन्हीही वचनात सारखेच राहत होते, ठीक आहे, दोन्ही वचनात कसे राहत होते, हे सारखेच राहते, ठीक आहे. परंतु आता या ठिकाणी जे आहे हे का आकारांत पुल्लिंगीचं अनेक वचन एकारांत होत होतं, परंतु जर आकारांत स्त्रीलिंगी नाम असेल, ठीक आहे, आकारांत स्त्रीलिंगी नाम असेल, मी बोलायला कुणाबद्दल रे येतं आता, स्त्रीलिंगी नामाबद्दल, आलं लक्षामध्ये. मग आकारांत स्त्रीलिंगी नाम जर असेल तर त्याचा अनेक वचन देखील आकारांतच राहते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा आकारांत पुल्लिंगी नामाचं एकारांत होतं, परंतु आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन हे सारखंच राहतं, म्हणजे आकारांतच राहतं. कसं तर पहा आता भाषा हो का, आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे, तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत जशास तसे आले, एक वचन अनेक वचन सारखेच असते. कसल्या नामाचे, तत्सम नामाचे. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, भाषाचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. भाषा, दिशा दिशा, विना विना, ठीक आहे, कन्या कन्या, सभा सभा, माला माला, माला म्हणजे माळ गळ्यातली, ठीक आहे, व्याख्या व्याख्या, इच्छा इच्छा, ठीक आहे, इच्छा, ठीक आहे, घंटा घंटा, यातना यातना, ठीक आहे, गायिका गायिका, शिष्या शिष्या, शिळा शिळा, ठीक आहे, शिळा म्हणजे दगड, बालिका बालिका, एक वचनात आणि अनेक वचनात, दोन्हीही वचनात सारखीच राहतात, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर पहा पूजा अनेक वचन पूजाच, आशा आशा, आज्ञा आज्ञा, कला कला, विद्या विद्या, माता माता, माया माया, निंदा निंदा, कथा कथा, कला कला, लेखिका लेखिका, शाळाचं शाळाच, आणि तर्राचं तर्राच. आपण म्हणतो की नाही काय ते शिवण्याचे तर्रा आहे, ठीक, तर तर्राचं अनेक वचन तर्रा राहतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ईकारांत स्त्रीलिंगी नामं जर असतील, ठीक आहे, ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते. कोणत्या कारांतात होते, नंतर हे काय होते, न याचं डिग्रीचं स्त्री शब्द एक वचनात असतो आणि वचनात ह्याला या ठिकाणी लागते. वाडी वाड्या, वही वह्या, साडी साड्या, लढाई लढाया, चटई चटया, खिडकी खिडक्या, गाडी गाड्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा काठी काठ्या, भाकरी भाकऱ्या, भाकरीचं आणि वचन काय होतंय, भाकऱ्या, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. लेखणी लेखण्या, बाईचं बाया होतंय, पोळीचं पोळ्या, खुर्ची खुर्च्या, नळी नळ्या, सुई सुया, भाजी भाज्या, पणती पणत्या, ठीक आहे, आलं लक्षामध्ये, पणत्या, ठीक आहे. त्याचा अपवाद पहा, त्याचा अपवाद काय आहे, म्हणजे आपल्या ठिकाणी काय म्हणालं रे, ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होतंय, या कारांत, ई कारांत असेल तर काय होतंय, या कारांत होते, ठीक आहे. मग इकडे पहा, इथं दाशी आहे, ठीक आहे, दाशी दाशा होते, ठीक आहे, तर दाशी हा ईकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, पण तो एक वचनात आणि दोन्हीही वचनामध्ये सारखाच राहतो. दाशा होत नाही, दृष्टीचं द्रष्ट्या होत नाही, ठीक आहे, तर दाशीचं दाशीच राहतं, बदलत नाही, दृष्टीचं दृष्टीच राहतं, मातीचं मातीच राहतं, माथा होत नाही, युचं युत्या होत नसून ते नारीचा नाऱ्या कसा होईल, नारीचा नाऱ्या का, ठीक आहे, ते किती होईल, ठीक आहे. मग नारीच, गोपी गोपी, गती गती, मती मती, भक्ती भक्ती, बुद्धी बुद्धी, देवी देवी, या सगळ्यांचं जे आहे, ठीक आहे, अनेक वचन मात्र होत नाही, हे अपवाद आहेत, ठीक आहे, म्हणजे याचं रूप बदलत नाही अनेक वचनामध्ये, ठीक आहे. दाशी दृष्टी माती नारी गोपी गती मती भक्ती बुद्धी आणि देवी, आणि जिथं अपवाद आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अपवाद आला की त्या प्रश्न काय होतो, म्हणजे होतो, ठीक आहे, लक्षात. आता महत्त्वाचा मुद्दा आपण टिकवूयात, उकार स्त्रीलिंगी नामाचे वारांत, सासू ऊ, पिसू पिसवा, उच वा,
जसं जा जळ जळवा अशा पद्धती आहे उकार स्त्रीलिंग कारांत होते. वस्तू आहे, बाजू आहे, वळ आहे, वधू आहे, धेनू आणि तनू आहे. ठीक आहे. जरी काही उकारांत जरी असले तर वाव होत नाही, वाळवत नाही, वधूचं वावत नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये बरं का तू वधूच होते जे आहे तो बदलत नाही. अशा पद्धतीनं जे काय की नामाचं वचन स्त्रीलिंगी आता हा एकदा एक कारांत नामाचे प्रमाणे होते. आता आता आते म्हणजे कोण? आपली आत्या, आपापची बहीण. लक्ष तिला एक म्हणायचं नाही आते आहे आते, आणि तुम्हाला एकापेक्षा जास्त असतील ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो आता आणि बायकोचं वचन बाय होते एकरी भेटतं. ठीक आहे. अल्ला काय होतं हो बायका असं होतं. ठीक आहे. बायको जे आहे आता आपण पुल्लिंग होत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं होतं नपुंगी अनेक नपुंसक मध्ये पुढच्या लेअरमध्ये थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.